तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर वरून असाल तर पावसाळ्यात फिरण्यासाठी हे ठिकाण चुकूनही मिस करू नका। हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम। मी तुमचा लाडका हर्षल वराडे। सकाळ सकाळी मस्त गोदडी झोपेल होतो, पण ते काही या भूषणला सहन नाही झालं। चहा पाणी तर फक्त झाकी, अजून मी दात घासणं बी बाकी आहे। गाईज तुम्हाला काय सांगू, इथं डायरेक्ट डोंगर की ऊपर ढग उतर की आलेले। मी सांगायच्या पहिले जर का तुम्ही हे ठिकाण ओळखलं असेल कोणते तर मला कमेंट मध्ये सांगा। या बा गाईज इकडे धबधबा कसा आहे, डायरेक्ट नांदखुळा। झोपाच्या तारात मला भूषण इकडे घेऊन आला, पण इथलं दृश्य दृश्यमान दृश्यम टू पाहून मेरी आंखें डायरेक्ट खुली की खुली रहेगी। तुम्ही नेक्स्ट लेवल व्हिडिओग्राफी पाहिली सर, पण इकडे त्याच्यापेक्षा बी अवघड डायरेक्ट वॉटर लेवल व्हिडिओग्राफी करणं चालू आहे। गाईज माझ्या अंगातली किडे कधी कधी लय वळवळ करत राहते, त्यामुळे मी अशी आपितर साळे करत राहतो। आज तर डायरेक्ट खतरनाक खेकडा धरला। या खेकड्याने जर मग बोट धरला असतं तर माझं बोट डायरेक्ट तिथे कामातून चाललं गेलं असतं। गाईज सगळ्यासाठी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करायला त्या करा, पण दारूच्या बाटल्या पिऊन अशा फोडत नका जाऊ। तुम्हाला जे करायचंय ते करा, नाही तर नका करू, पण आपल्या पर्यावरणाला दूषित नका करू। ते सगळं सोडा आणि इटल्या लोकेशनवर उजेड पाडा। गाईज ही लोकेशन आपल्या साईड टेकडी जवळची, तर मग आता इथं कोण कोण आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर एक स्वस्त भावात चांगला प्लॉट घ्यायचा असेल तर जालना बायपास रोड सावंगी पासून थोड्याच अंतरावर एक प्लॉटिंग चालू झाली आणि आता त्या प्लॉटिंगची प्री बुकिंग चालू आहे। त्यामुळे आताच तुमचा प्लॉट बुक करा आणि जास्तीत जास्त डिस्काउंट प्राप्त करा। आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ थ्रू जर आले तुम्हाला आणखी डिस्काउंट भेटेल। अधिक माहितीसाठी मला डीएम करा, प्लॉटिंग बद्दलची सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल।